नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नागार्जुन सागर। बघा, हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, सांची बघा हे भारतामधलं बघा ऐतिहासिक ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, सांची स्तूप बघा हे भारतामधलं ऐतिहासिक ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सांची स्तूप बघा हे मध्य प्रदेश राज्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा पहा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी दिल्ली या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हैदराबाद बघा या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राजाराम मोहन राय यांनी पहा आत्मीय सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चित्तरंजन दास यांना पहा देशबंधू असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रघुनाथ धोंडो कर्वे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील सर जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी पहा इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, खालीलपैकी कोणता वायू बघा निष्क्रिय वायू नाही? बघा, खालीलपैकी कोणता एक वायू आहे जो निष्क्रिय वायू नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऑर्गॉन, हेलियम, निऑन। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 लिथियम बघा हा वायू या ठिकाणी निष्क्रिय या ठिकाणी वायू नाही, बाकी सर्व या ठिकाणी निष्क्रिय वायू आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं आपल्याकडे महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, स्टाफ नर्स असेल, ANM असेल, GNM, लिपिक, टंकलेखन, आरोग्य कर्मचारी, हुताप, उद्यान निरीक्षक, उद्यान अधीक्षक, लेखालिपिक व आपल्याकडे बघा या ठिकाणी जेवढे काही पद असतील विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आणि बघा आणि तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे लगेच मिळेल फक्त आणि फक्त 149 मध्ये। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा तुमच्या या ठिकाणी जी या ठिकाणी पोस्ट असेल तुम्हाला 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आणि तुम्हाला संबंधित विषयाचे टेक्निकल प्रश्नाचे PDF हे लगेचच्या लगेच पाठवलं। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। विशेष म्हणजे बघा जो आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका जो या ठिकाणी सिलेबस दिला होता
त्याच बघा सिलेबस आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे PDF आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला लगेच या ठिकाणी PDF हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्टिन कफूर यांना पहा मोबाईल फोनचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 पहा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा 27 फेब्रुवारी बघा या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो. प्रश्न क्रमांक 13 पहा, 100 वर्ष बघा पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते वर्ष हे साजरे करा? 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते वर्ष हे साजरे करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 100 बघा वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरे हे केले जाते. प्रश्न क्रमांक 14 पहा, आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? महाराष्ट्र राज्याचे बघा सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी सॉक्रेटिस या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील कोपनहेगन डेन्मार्क या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता? बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण आहे? तर युरी गागारिन बघा अंतराळामध्ये या ठिकाणी जाणारे या ठिकाणी पहिले या ठिकाणी मनुष्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित रविशंकर बघा हे सितार वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 19 बघा, युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे? बघा कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा कलम 80 मध्ये बघा राज्यसभा या सभागृहाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले 8वे बघा हे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचं परिशिष्ट? भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले 8वे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचं परिशिष्ट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राजभाषा यांच्या संबंधित या ठिकाणी हे परिशिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, क्रिप्स मिशन भारतामध्ये आले. बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये सन 1942 बघा या वर्षी भारतामध्ये क्रिप्स मिशन हे आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? बघा महात्मा गांधीजींना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड माउंटबॅटन यांनी बघा महात्मा गांधीजींना एका माणसाचं सैन्य अशी उपाधीही दिली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक रक्तदान दिन कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 14 जून या दिवशी बघा जागतिक रक्तदान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा शीतपेयामध्ये विचारले कोणत्या प्रकारचं ॲसिड असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर शीतपेयामध्ये बघा कार्बोनिल ॲसिड या प्रकारचे या ठिकाणी हे
ॲसिड असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? विनोबा भावे बघा हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानव धर्म सभा हीच बघा संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, मी नास्तिक का आहे बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, मी नास्तिक का आहे बघा हे पुस्तक भगतसिंग यांच्या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, बीजेपीची स्थापना बघा सन 1980 या वर्षी बीजेपीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता? सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नेपच्यून। बघा, हा ग्रह सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो? बघा, संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालत असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। बघा, पंतप्रधानाच्या बघा नावाने संपूर्ण देशाचा बघा हा कारभार चालत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा, भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। भांगडा बघा हे लोकनृत्य पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये विचारले भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये झारखंड बघा हे राज्य भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, नाणेघाट बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, नाणेघाट हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर त्या ठिकाणी बघा पुणे या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 35 बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवासे संगमनेर बघा ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर आणि नेवासे बघा ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। नेवासे आणि बघा संगमनेर बघा ही शहरे प्रवरा नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, देशामध्ये विचारले ज्वारीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 38 बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती। तर सन 1904 या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी सुधारक या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा, सुधारक बघा या नावाचं साप्ताहिक हे आगरकरांनी सुरू केले होते। तर ते खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा, सन 1888 मध्ये बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 40 बघा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात? बघा, संगणकाला आज्ञा बघा देण्यासाठी एंटर या बटनाचा वापर करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, असलमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, असलमेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाचे सर्वाधिक क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाचं सर्वाधिक क्षेत्र बघा हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी नारळाचं क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुजरात बघा महाराष्ट्र आणि गुजरात बघा यांच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून वाहणारी नदी म्हणजेच तापी नदी या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात बघा. कार्बन मोनॉक्साईड प्लस आणि हायड्रोजन यांच्या बघा मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, तर त्यांना प्रोड्युसर गॅस या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते. बघा शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शुद्ध सोने बघा हे या ठिकाणी 24 कॅरेटचे असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे. बघा तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे, तर गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये विचारले अन्नाचं पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते, तर लहान आतडे बघा या ठिकाणी अन्नाचं पचन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये विचारले छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. बघा छाती बघा मानवी शरीरामध्ये विचारले छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते. बघा 24 या ठिकाणी एकूण छातींच्या बरगड्यांची संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते. बघा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, तर गो ग आगरकर बघा हे केसरीचे या ठिकाणी पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली. बघा तुफान सेना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. बघा अशा प्रकारचा प्रश्न एक परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, तर तुफान सेना बघा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 51 बघा, पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता. बघा सन 1818 बघा या वर्षी पेशवाईंचा शेवट हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. नॅशनल विषाणू संस्था म्हणजे बघा या ठिकाणी बघा पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर बघा हा एक खत कारखाना आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर RCF बघा हा एक खत कारखाना आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा हा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर बघा हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता. बघा देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे सन 1853 या वर्षी बघा देशामधला पहिला लोहमार्ग तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 56 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले चुनखडीचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. बघा चुनखडीचे बघा सर्वात जास्त साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक चुनखडीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे. बघा देशामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्मोई जो की आसाम या राज्यामध्ये आहे, देशामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुधवा नॅशनल पार्क बघा हे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. दुधवा नॅशनल पार्क बघा हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 59 बघा, भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे. भारताच्या पूर्वेला कोणत्या प्रकारचा महासागर आहे. बघा या ठिकाणी बंगालचा उपसागर या प्रकारचा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा, जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. जळगाव बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये. बघा गोबीचं वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती सन 2025 आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि बघा संबंधित विषयाचे बघा टेक्निकल या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे। बघा स्टाफ नर्स, ANM, GNM, लिपिक, टंकलेखन, आरोग्य कर्मचारी, हिवताप, मलेरिया, बघा उद्यान निरीक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान सहाय्यक, लेखालिपिक आणि बघा जेवढे काही आपल्याकडे पद असतील विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे बघा या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील। यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।